नमस्कार, तुमचं सर्वांचं स्वागत आहे टू द फ्रेश न्यू एपिसोड ऑफ द कॉमन मॅन शो, कॉमन लोगों की अनकॉमन बातें. आज आपण ठाण्यातच आहोत आणि वी आर डुईंग समथिंग डिफरंट, समथिंग हटके. कारण आज आपण एक अशा स्त्रीशी बोलणार आहोत जी लोकांच्या घरी जाऊन भांडी घासते. बट देर इज अ कॅच हिअर. नुसतं घरकाम करता करता त्यांनी स्वतःच्या आयुष्यात काहीतरी वेगळं करायचं आहे हे ठरवलं आणि त्यांनी स्वतःचे पैसे साचवले, थोडं लोन घेतलं आणि त्यांनी स्वतःची हक्काची रिक्षा घेतली, विच इज व्हेरी इन्स्पायरिंग फॉर ऑल ऑफ अस बिकॉज दिस इज समथिंग डिफरंट. त्यांची जिद्द, त्यांची ही अनकॉमन जर्नी लेट्स एक्सप्लोर विदाउट वेस्टिंग फर्दर टाईम. सो जया भिसेजी यांना मी भेटतोय आज आणि त्यांच्याकडून त्यांची स्टोरी लेट्स हिअर इट फ्रॉम हिअर. सो जया मॅम, हाय. तर तुम्ही प्लीज सांगा की तुम्हाला हे रिक्षा घ्यायची आहे, ही कल्पना कुठून सुचली? तुम्हाला कसं कळलं की रिक्षा तुम्ही घेऊ शकता? मी ना एका बाईला बघितलं होतं रिक्षा चालवताना. तर मी बोलले अरे, मी बघितलं तिला, तर मी बोलले अरे वा, मी पण म्हणजे ती चालवते तर मी पण चालवू शकते. तर मी म्हटलं असं मी म्हटले, तर मी एक दोन जागेवर मी हे पण ट्रेनिंगला पण बघितलं विचारून, जे ट्रेनिंग असते तिथे. पण ते बोलले तुमचे पेपर सगळे ओके हवे, तेव्हाच तुमचं ते पूर्ण काम होईल. तर मी म्हटलं ठीक आहे. पण पेपर ओके नव्हते, सगळे अर्धच होते. आणि मग नंतर इकडे पाचपाखड्यामध्ये नाव घे त्यांचं, राजेश मोरे म्हणून आहेत दादा, त्यांनी ते बॅनर लावलं होतं की महिलांसाठी रिक्षा ट्रेनिंग फ्री मध्ये आहे म्हणून. ओके. तर मग मी ते बघितलं आणि मग मी ते ऑफिसमध्ये गेले. तर मग ते पेपर माझे एवढे सगळे अर्धवटच होते, तरी पण त्यांनी ते काम घेतलं पूर्ण करून, ट्रेनिंग मला दिली. आणि मग मी 1 महिना ट्रेनिंग घेतली. त्याच्यामध्ये घर काम करून त्यांच्याकडून थोडा वेळ काढून आणि मग ट्रेनिंग पण घेतली. 1 महिना ट्रेनिंग दिली. त्याच्यानंतर मग पूर्ण झाल्यानंतर मग म्हणजे रिक्षा मिळाली म्हणजे आणि रिक्षा मिळाल्यानंतर मग आता 2,30,000ची रिक्षा आहे. तर एवढे तर पैसे नव्हते माझ्याकडे, थोडेफार होते. मग नंतर सगळ्यांनी माझी मदत केली. दारकर आंटी, जोशी, पावा आंटी, बापट आंटी यांच्याकडून थोडे पैसे घेतले आणि माझ्याकडे काय होते आणि मग ते सगळं लोन करून मी रिक्षा घेतली. तर मी आता थोडे हळूहळू संध्याकाळी पण थोडं काम करून पण मी चालवते रिक्षा. रिक्षा शिकताना तुम्हाला कसं वाटत होतं हे? कारण एकदमच वेगळं आहे आणि रिक्षा चालवणं खूप वेगळं पडतं, त्यामुळे 3 चाकी आहे. तर मग कसं रिक्षा जेव्हा शिकत होतं तेव्हा त्यांची पण भीतीच वाटत होती, त्या मॅडमची शिकत होत्या त्या. आणि नंतर मग थोडं हळू जेव्हा हातात रिक्षा आली घरी, तेव्हा रोज रात्री ही एक फेरी मारायची म्हणून मी जात होते. आणि मग रोज संध्याकाळी काढून मग नंतर मग मी म्हटले की आपण आता चालवायला चांगले कॉन्फिडन्स झालेलो आहोत. मग मी हळूहळू ती रिक्षा बाहेर काढली. तर मी आता स्वतः मस्त छान चालवते. वा. आणि रिक्षाचा तो युनिफॉर्म पण असतो? हो, युनिफॉर्म पण आहे. बरोबर. तर मग किंवा आता लोकांच्या घरी जाऊन सगळी कामं संपवल्यानंतर तुम्हाला कसा तो वेळ काढत? ते खूप जास्ती पडत असेल. तर मग सकाळी जर लवकर आले तर माझे तरी पण साधारण 2-2:30 पर्यंत काम होतात सगळे. मग घरी गेल्यावर मग घरातलं थोडं आवरून सगळं तरी मी 6-6:30 पर्यंत रिक्षा काढते. 6:30ला काढली तर मी तरी पण 3-4 जरी फेऱ्या मारल्या तरी पण 400-500 रुपये माझं भाडं निघतं. आणि रिक्षामध्ये असं काही तुम्हाला जेव्हा ते 1 महिन्याचे ट्रेनिंग होतं तेव्हा असं काहीतरी चांगलं असं काही वेगळं खास आठवतंय का की जे तुम्हाला वेगळं वाटलं शिकताना, किंवा असं काही वेगळंच काहीतरी त्या ताईंनी सांगितलं होतं? असं काय त्यांनी मला तर वाटतं एवढं पण त्यांनी सांगितलं नाही की असं की ट्रॅफिक झाली की ट्रॅफिक मध्ये फर्स्ट वर घ्या, हळूहळू क्लच दाबा, हे तर मला सांगितलं नाही त्यांनी. कारण आणि नंतर मग मी जेव्हा रिक्षा आली घरी, पण मी काढली नाही तर कारण येतच नव्हती एवढी चालवायला आपल्याला. मग मी ते जो चालवतात लोक, मी जाता येता बघायची. मग तो मी माझ्या आता ट्रॅफिक मध्ये थांबलाय, काय करेल आता मी बघते जरा. पण तो काय करायचा, फर्स्ट वर घ्यायची आणि हळूहळू क्लच सोडायचा, हळूहळू सोडायचा, असं थोडी रेस द्यायची. मग मी ते बघितलं. मी माझ्या 1-2 मैत्रिणीला पण सांगितलंय असं की त्यांनी आपल्याला, मला तेवढं सांगितलंच नव्हतं की फर्स्ट वर घ्या, हळूहळू सोडा, ते नव्हतं सांगितलं. मग मी बघून मग मी म्हटले हे असं ट्रॅफिक मध्ये
असं फर्स्ट वर घेऊन हळूहळू क्लच सोडून थोडी थोडी रेस द्यायची. मग मी हळू आपली रिक्षा काढायला शिकले हळूहळू. बरोबर. आणि आता सगळ्यांचे पैसे देणार वगैरे हे तर ते आहेच, पण या रिक्षा घेण्याचं ध्येय काय होतं? म्हणजे तुम्हाला ही रिक्षाचं एकीकडे चालवून हे काम पण सांभाळून मुलांना सांभाळून पुढे काय करायचं? तुमचा मोठं स्वप्न काय आहे जे तुम्हाला करायचंच आहे? मला वाटतंय रिक्षा चालवून जरा थोडेफार काम करून पण ते तर त्यांचं शिक्षण पण करायचंय पूर्ण. मला वाटतंय छोटं मोठं असं जरासं घर घ्यायचंय स्वतःच, असं वाटतंय मला. म्हणून मी दोन्ही पण काम करते, घर काम पण करून, घरातलं पण करून, मुलांचं पण करून आणि रिक्षा पण चालवते. असं मला वाटतं की घर स्वतःच व्हायला पाहिजे, म्हणून मी एवढी मेहनत करते. आणि असं ऐकण्यात आलंय की तुम्ही आता खानपान सेवा पण लवकर सुरू करणार आहे. काय ते पण माझ्या डोक्यात विचार आहे, ते पण करणार आहे मी. चांगलंय. मग तुमचं सगळं घर सांभाळण्याचा एक वेगळा धंदा, ट्रान्सपोर्टचा बिझनेस आणि एक खानपान सेवा. नाही, खानपान सेवा मला वाटतं सगळ्यात चांगलं आहे, बेस्ट आहे एकदम. मला करायचं आहे, ते पण सुरू करणार आहे मी. मला आताच करायचं होतं पण थोडी जरा अडचण आल्यामुळे मी ते केलं नाही, पण मी करणार आहे ते पण चालू. मुलांना कुठल्या शाळेत टाकतात? मुलं राजश्री शाहू महाराज विद्यालय. ओके. मुलगा कितवीत आहे? आता मुलगा 7वीत आहे, ती 6वीत आहे. सो त्यांचं शिक्षण चालू ठेवलेलं आहे. शिक्षण चालू. सो दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट. घेताना किंवा रिक्षा घ्यायचं तुम्ही ठरवलं जेव्हा तुम्ही घरच्यांना सांगितलं तेव्हा प्रत्येकाला? तेव्हा तर सगळ्यांची मन नकोच होती, कशाला चालवायची रिक्षा. म्हणजे मी घरात पण सगळ्यांना म्हणले की मला रिक्षा चालवायची. तर मग घरातले मग फक्त माझे वडील माझ्यासोबत आले होते 2-3 जागेवरती की चला विचारू आपण, तुला शिकायचे. तर आम्ही 2-3 जागेवर गेलो पण ट्रेनिंगसाठी, पण ते बोलले नाही असं 8वी पास पाहिजे. पण माझे अर्धे झालेले ना, त्याच्यामुळे पेपर पण ओके नव्हते. मग मी ते आले माझ्यासोबत. भावाला भाऊ कशाला शिकायची, काय करायचंय, त्यांनी पण अडचण लावली. मिस्टर बोलले कशाला करायचंय, ते बोलले की कशाला रिक्षा खूप झाल्या आहेत, कशाला नाही काही असं त्यांनी. पण मग नाही, पण मी माझी जिद्द करून मी म्हणलं नाही मला शिकायचीच आहे रिक्षा. मी बघितलं, म्हणलं नाही मला चालवायचीच नाही रिक्षा. म्हणले पैसे थोडेफार मिळू नाही मिळू कमवणार, पण थोडंसं कसं मुलांना कुठे जायचं असले, कुठे घेऊन जायचं असलं तर मग मी त्याच्यासाठी बोलले नाही मला रिक्षा शिकायचीच. म्हणून मी जिद्द करून रिक्षा शिकच्या. बरोबर. रिक्षा घेतल्यानंतर ते तर घ्यायच्या आधीची गोष्ट होती. रिक्षा घ्यायच्या आधी घेतल्यानंतर काय टीम मेंबर्स ऍड झाले का तुझ्या साईड? सगळे ऍड झालेत आता, सगळे. सगळ्याला आवड आहे आता रिक्षाची. चला कुठे चालत असलं चला. आता थोडं करून दाखवलंस ना तू? करून दाखवलंय. करू शकते. आम्ही खोटं नाही, पण हे तर त्यांचं ते बॅनर बघितलं म्हणून मी तिकडे गेले. पण मी जेव्हा मी इकडे आंटीच्या कामासाठी चालले होते पाचपाकडीमध्ये, तेव्हा त्या एका बाईला मी बघितलं रिक्षा चालवताना. म्हणलं बाई पण रिक्षा चालवते का? मग मी तिला बघितलं, पण म्हणलं मग मी ती चालवते मग मी का म्हणून. पण घरामध्ये काय बहिणी पण बोलल्या कशाला ती रिक्षा शिकायची, तू काय पार्लरचं कर, शिवणकाम कर. म्हणलं नाही मला आवडच नाही त्याची, मला आवड आहे फक्त रिक्षा शिकायचीच आहे, म्हणून मी रिक्षा शिकली. मागच्या वर्षी शिवजयंतीच्या दिवशी राजेश मोरेजींनी हिरकणी कॉम्पिटिशन पण ठेवलेली होती, त्याच्याबद्दल थोडं सांगा. त्यांनी ठेवली होती ती कॉम्पिटिशन, पण मी खूप बघितलं सगळ्या बायका वर चढल्या, काही मधीच माझी हे झाल्या, त्यांना जमलं नाही काय. हो, आणि ते कमरला बांधायचं ते. तर मी खूप वेळ बघत होते. आणि मग माझी ती ग्रुपवाली एक रिक्षावाली आहे भारती म्हणून, तिला पण मी फोन करून बोलवलं की असं आहे ये म्हणून. तर मग ती पण आली. मग ती आल्यानंतर मग मी बघतच होते, म्हणले आपल्याला काय जमेल का नाही माहिती नाही. मग मी तरी अर्धा-पावणा घंटा मी बघत उभा राहिले. आणि बघितल्यानंतर म्हणले चला आता. मग ती काय बोलली तू जा अगोदर, मी नंतर जाते. तर म्हणले ठीक आहे. मग मी गेले अगोदर. मग पूर्णपणे मी वरती गेले व्यवस्थित आणि खाली पण व्यवस्थित आले. म्हणजे ते मी ते कॉन्फिडन्स जिंकलेले आहेत एकदम. जिंकले म्हणजे मी हिरकणी. मग काय प्राइस काय मिळालं? साडी नथ, अजून साडी नथ आणि ते केसर लावायचं तो असतो गजरा. घरातले मस्त जल्लोषच केला असेल, स्वागतच केलं असेल. हो ना? मग छान वाटलं. घरच्यांना कसं वाटलं? आईला वडिलांना दाखवलं, त्यांना ते मोबाईल मध्ये पण दाखवलं, सगळे झाले ते पण खुश एकदम सगळेजण. सगळ्यांना आजूबाजूल्यांना पण सांगितलं त्यांनी की आमची मुलगी वरती चढली म्हणून. असं सगळे जिंकले, त्यांना पण मस्त छान वाटलं.
Hey folks, hope you liked this episode of the Common Man Show, Common Logo Ki Uncommon Baatein. What we learned here in this episode is that determination and fire within you can make you do and achieve the impossible things also. Stay tuned for the upcoming episodes on this show. Please like, share, and subscribe to my channel. Also, let me know in the comment section the areas of improvement and how you like this episode. Also, please do share the guests that you want, whom I should interview on this podcast channel of the Common Man Show, Common Logo Ki Uncommon Baatein. Thank you very much. See you soon.